नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या मालिकेमध्ये आपण ओबेसिटी म्हणजेच स्थूलता या विषयावर बोललो होतो. ह्या मालिकेमध्ये या 3 भागात आपण त्वचा रोग, स्किन डिझिजेस याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यासाठी या विषयावर आपल्याला सखोल ज्ञान आणि माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत सुप्रसिद्ध डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर उर्वी कुराणी मॅडम. पण उर्वी मॅडमसोबत बोलण्याआधी, चर्चा करण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, तुमचे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा एपिसोड आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर डॉक्टर उर्वी कुराणी मॅडमच्या सोबत. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. आजच्या पहिल्या भागात आपण बघणार आहोत ॲक्ने म्हणजेच पुरळ म्हणजे नेमकं काय, आणि त्यासाठी आपण सर्वात आधी मॅडमचं आपण वेलकम करूया. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आरोग्याच्या राजमार्गावर आपल्या प्रवासावर. धन्यवाद. माझा सर्वात पहिला प्रश्न, ॲक्ने जे आपण म्हणतो पुरळ, तर ह्याचं नेमकं कारण काय, म्हणजे कशामुळे ती येते? बरोबर. तर ॲक्ने हा जो प्रॉब्लेम आहे, याला मी आजार तर अजिबात म्हणणार नाही. इट इज वन स्किन कंडिशन, ज्याला कॉमन भाषेत आपण पिंपल्स असं म्हणतो. बरोबर. हो. ओके. आणि जेव्हा आपण पिंपल्स म्हणतो, लगेच आपल्या डोक्यात एकच थॉट येतो की पिंपल म्हणजे टीनेज. बरोबर आहे. टीनेजरमध्ये हे कॉमनली आपल्याला पिंपल्स हा दिसतात. प्रॉब्लेम दिसून येतो. त्याचं नावच तारुण्य पिटिका असं ठेवलेलं आहे एक्झॅक्टली. त्यांनी. ॲडोलेसंट ॲक्ने असं पण हो. आपण मेडिकल टर्ममध्ये म्हणतो त्याला. सो पिंपल्स ऑर ॲक्ने प्रायमरी कॉज त्याचा आहे हार्मोनल चेंजेस इन द बॉडी. अच्छा. म्हणजे जेव्हा टीनेजमध्ये जेव्हा मुलं मुली वयात येतात ॲट द एज ऑफ 11 to 13 इयर्स, जेव्हा त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, तेव्हा बिकॉज ऑफ दोज हार्मोनल चेंजेस काही चेंजेस स्किनच्या फेस स्किनच्या ऑइल प्रोडक्शनमध्ये पण असतात. अच्छा. अँड बिकॉज ऑफ दॅट देर इज मोर चान्स की तिथे पुरळ, पिंपल्स किंवा ॲक्ने येणार. सो वन ऑफ द मेजर रिझन फॉर ॲक्ने इज हार्मोनल चेंजेस हॅपनिंग ड्युरिंग टीनेज पिरियड. ओके ओके. पण आजकाल आपण हा पण बघतो की खूप ॲडल्ट्सना, म्हणजे हु आर 25 इयर ओल्ड, 30, 35, 40 इयर ओल्ड, त्यांना पण पिंपल्स हो हो. आपण बघतो. तो म्हणजे आहेच दिस इज problem. समथिंग वी आर ऑब्झर्विंग व्हेरी ऑफन दीज डेज. अच्छा. सो ह्याला आपण ॲडल्ट ॲक्ने असं म्हणतो. बरं. आणि ॲडल्ट ॲक्नेचे कारणं थोडेसे वेगळे असतात. अच्छा. सो आणि मेनी टाइम्स आजकाल आपण ओव्हर द काउंटर मनाप्रमाणे काहीतरी प्रोडक्ट हो, वापरतो आणि बरोबर आहे. त्याच्यानंतर पण पुरळ येतात. सो वन ऑफ द कॉमन कॉज इन ॲडल्ट्स व्हॉट वी आर ऑब्झर्विंग इज की काही प्रोडक्ट आपण वापरलेलं आहे, साधं मॉइश्चरायझर किंवा साधं सिरम, आपल्याला वाटतं ते इनोसंट आहे, पण त्याच्यानी पण ॲक्ने होऊ शकतात. हो हो हो. सो अच्छा. दीज आर 2 डिफरंट स्पेक्ट्रम्स ऑफ ॲक्ने. एक आहे हार्मोनल ॲक्ने जो टीनेजमध्ये होतो आणि एक आहे ॲडल्ट ॲक्ने. आणि ॲडल्ट ॲक्नेचे भरपूर कारणं आहे. इवन हार्मोनल इम्बॅलन्स तेव्हा पण होऊ शकते. पण हे एक्सटर्नल मेजर कारण रिझन. पण आहे. येस ओके. येस अच्छा. येस. ग्रेट. तुम्ही म्हटल्याप्रमाणे पिंपल्स हे तारुण्यात येतात जास्त करून हार्मोन इम्बॅलन्स. पण आणखीन नेहमी लोक म्हणतात की स्किन फार ऑइली आहे म्हणून पिंपल येतात. हा काय प्रकार असतो? हे एकदम बरोबर म्हणतायत. लोकं जे म्हणतायत की ऑइली स्किनमध्ये पिंपल्स जास्त येतात, दॅट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. सो बेसिकली इट गोज विथ द लॉजिक की आपण जो म्हणतो हार्मोनल चेंजेस होत आहे किंवा टीनेजर्समध्ये जे हॉर्मोन स्पाइक होतो, अँड्रोजन लेवल्स आपण जो म्हणतो, मेल्स आणि फिमेल्स दोन्हीमध्ये वाढतात, जेव्हा ते प्युबर्टीमध्ये किंवा टीनेजमध्ये एंटर होतात. सो इन दॅट सिच्युएशन व्हॉट इट डज की ऑइल प्रोडक्शन चेहऱ्यावरच्या स्किन ग्लँड्स म्हणजे ऑइल ग्लँड्स जे असतात स्किनवरती, त्याचं ऑइल प्रोडक्शन वाढतं. आणि ते जे ऑइल प्रोडक्शन आहे एक्सेसिव्ह झाल्यामुळे आपल्या स्किनवर काही छिद्र असतात, पोर्स असतात, ते ब्लॉक होऊन जातात. अँड बिकॉज ऑफ द ब्लॉकेज एक्सेस ऑइल तिथे साखळलेलं असतं. नाऊ दिस एक्सेस ऑइल इज गोइंग टू कॉज इन्फ्लमेशन. म्हणजे कुठेतरी इरिटेट करतं ते आपल्या स्किनला.
आणि बिकॉज ऑफ दॅट मग रेड रेड तिथे पुरळ येतात, तिथे अजून बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे पण होऊ शकतं आणि बिकॉज ऑफ ऑल दोज फॅक्टर्स मोठे मोठे पस फिल्ड पिंपल्स पण येऊ शकतात. हो हो. या बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ते पिंपल्स आलं की त्याला हात लावू नये किंवा असं फोडू येस नये. येस पण कळत नकळत लोकांचे असे हात जातातच, हे हो फोड ते फोड. ते कितपत योग्य नाही किंवा धोकादायक आहे? ते 100% धोकादायक आहे. म्हणजे पिंपल्सला अजिबात हात लावू नये. दिस इज फॉर रिअल. म्हणजे ते करावंच लागेल आपल्याला. सो मेनी टाइम्स एक सायकॉलॉजिकली आपल्याला वाटतं, की बाबा पिंपल आलेला आहे, त्याला फोडून घेतलं, त्याच्या आतचं बीज आपण काढून घेतलं, की लवकरात लवकर ते बरं होईल. बट दिस इज समथिंग वी आर लुकिंग इन शॉर्टकट. अच्छा. म्हणजे त्याच्याने तात्पुरतं ते निघून तर जाईल, पण लाँग टर्ममध्ये त्याचा डाग आणि त्याचे मे बी खड्डे पण राहू शकतात. सो जर आपल्याला पाहिजे की त्याचं काही कॉम्प्लिकेशन व्हायला नको, तर नक्कीच बिलकुल त्याला छेडछाड करायची नाही. त्याला नखानी फोडायचं नाही. स्क्रबिंग वगैरे काहीच करायचं नाही त्याच्यावर. ओके. अ, हा प्रश्न असा होता की जर ॲक्ने नको असतील, तर त्याला घरगुती उपचार काय? ॲक्ने झाला तर आपण उपचार करू वेगळे. पण जर एखाद्याला ॲक्ने हे यायलाच नको आहे, की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आधीच? या तर बघा ॲक्ने जो आहे टीनेजमध्ये जेव्हा येतो सगळ्यांनाच येतो. एनीबडी तुम्हाला पण मला पण ऑल ऑफ अस जे कोणी टीनेजमध्ये त्या फेजमध्ये जाणार त्यांना पिंपल नक्की येणार. फक्त त्याची सिव्हिअरिटी वेगळी असते. आता काही लोकांना खूप कमी येतात, 2-4 येऊन निघून जातात हं, हं. आणि काही लोकांना खूप पूर्ण चेहरा भरलेला हो, असतो. बरोबर आहे. व्हॉट इज मेकिंग दिस डिफरन्स? जेनेटिक टेंडन्सी. अच्छा. म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये आईला, वडिलांना तसले पिंपल्स हिस्ट्री असेल इन त्याची. देअर टीनेज हं, आलेले हं. असतील किंवा तशी हिस्ट्री आहे, तर तुम्हाला ते होण्याचे चान्सेस वाढून जातात. अच्छा. मेनी टाइम्स देर इज नो फॅमिली हिस्ट्री, तरी सिव्हिअर पिंपल्स येऊ शकतात. बट हे आपण ऑब्झर्व करतो. तर एखाद्याची जर टेंडन्सी असेल एक्सेसिव्ह पिंपल्सची, तर इन दॅट सिच्युएशन 100% ते पिंपल अवॉइड आपण करू शकणार नाही. अच्छा. ते येणारच बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस. ओके. हावेवर मोस्ट ऑफ द टाईम आपण काय करतो? त्याला फोडतो. हं, हं, त्याला हं. घरगुती उपाय म्हणजे खूपदा तर टूथपेस्ट वगैरे असं काही हो, अच्छा. लावून घेतात. हां, म्हणजे किंवा आपण शेजारच्यांना विचारतो किंवा किचनमध्ये जाऊन सगळं ओपन करतो. डाळीचं पीठ हे ते जे काही भेटलं सगळं चेहऱ्यावर लावून घेतो. थिंकिंग दॅट इट विल हेल्प अस. सो 9 आउट ऑफ 10 टाइम्स त्याचं खूपदा रिॲक्शन होतो आणि पिंपल्स वाढून पण जातात. हो, हो. हे ज्यांनी केलेलं असेल ते नक्की रिलेट करू शकणार. सो दॅट्स वाय जर आपल्याला पिंपल्स येत आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ॲक्ने फ्रेंडली प्रॉडक्ट्स यूज करा. अच्छा. हां, तर आजकाल आपण बघतो की मेडिकलमध्ये किंवा इन जनरल जे प्रॉडक्ट्स असतात, नॉर्मली लोकं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, फेसवॉश हा खूप कॉमनली सगळेजण वापरतात. सो यू हॅव टू ऑल्वेज रीड द लेबल्स. त्या लेबलवर लिहिलेलं पाहिजे नॉन कोमिडोजेनिक. अच्छा, नॉन हां, कॉमेडोजेनिक. नॉन कोमिडोजेनिक. जर तसं लिहिलेलं असेल फेसवॉशवर, मॉइश्चरायझरवर आणि सनस्क्रीनवर, दीज आर कॉमन प्रॉडक्ट्स आपण जो वापरतो. इवन काही सिरम्स पण वापरतात. त्याच्यावर पण नॉन कोमिडोजेनिक असं लिहिलेलं असायला पाहिजे. शक्यतो तसा प्रॉडक्ट 90% पिंपल्सला अ, अ, वाढू देत नाही आणि ते पिंपल्सला नक्की हेल्प करणार तसले प्रॉडक्ट्स. तर दॅट इज वन लेबल चेक दॅट यू कॅन डू. त्याचा नेमका अर्थ काय मॅडम? तर बघा कोमिडोन्स हे एक प्रिकर्सर ऑफ ॲक्ने असं आम्ही अच्छा, म्हणतो. ओके. म्हणजे ब्लॅक हेड, व्हाईट हेड हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं हो, आहे. हो. ह्यालाच आम्ही मेडिकल भाषेत कोमिडोन्स असं म्हणतो. अच्छा. तर हे जे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आहे, आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता पण मॅग्निफाइंग लेन्सनी बघितलं असेलच. बरोबर. सो दे कॅन एनी डे गेट कन्व्हर्टेड इंटू पिंपल. अच्छा. आता ह्या एजमध्ये मे बी नॉट सो ऑफन, पण यंग एजमध्ये, टीनेजमध्ये खूप कॉमनली ते कन्व्हर्ट होतात पिंपल्समध्ये. तर
कॉमिडोजेनिक जे प्रोडक्ट असतात ते अजून ब्लॅक हेड व्हाईट हेडला प्रोत्साहन वाढवतात. देतात. ओके. म्हणून आपल्याला तसे प्रोडक्ट पाहिजे जे आपल्या पोर्सला क्लॉग करणार नाही, म्हणजे पिंपल्स अजून वाढणार नाही. ओके, ग्रेट. या घरगुती उपाय आपण बोललो आणि अजून एक की आहारात असं काही बदल केला पाहिजे का आपण, की हे खाऊ नये, ते खाऊ नये? हा. कुठल्या आहारामुळं काय होतं का पिंपल्स असं काही आहेत का? तर टीनेजमध्ये आपण बघतो की पिंपल्स जास्त असतात, इवन अडल्टहुडमध्ये पण येतात, ते पण आपण डिस्कस केलं. वन डाएट विच डेफिनेटली ट्रिगर्स ॲक्ने इज हाय शुगर कंटेनिंग डाएट. तुमच्या डाएटमध्ये जर शुगर कंटेंट, रिफाईंड शुगरचं कंटेंट जास्त असेल तर नक्की पिंपल्स तुमचे वाढणारच. सो रिफाईंड शुगर आता जंक फूडमध्ये आहे, फास्ट फूडमध्ये आहे, ऑल युअर बेकरी आयटम्स, बिस्किट्स, कुकीज, चॉकलेट्स, केक्स, हो. सगळ्यांमध्ये हाय लेवल ऑफ शुगर आहे. इवन सॉफ्ट ड्रिंक्स आहे किंवा आर्टिफिशियल जे ज्युसेस असतात, हं, हं, हं. इवन ज्युसेस जे नॅचरल ज्युसेस आहे पण त्याच्यामध्ये पण ॲडेड हो, शुगर असते. बरोबर. आईस्क्रीम्स आहे, मिल्कशेक्स आहे, सगळ्यांमध्ये हाय लेवल शुगर असते. सो ऑल दीज आर नोन ट्रिगर्स हो, फॉर हो. युअर ॲक्ने. अँड सम प्लेसेस वेअर वी डोंट आयडेंटिफाय शुगर इज सॉसेस, हो, मेयोनीज त्यात पण आहे, असतात. बरोबर आहे. टोमॅटो केचप आहे. आजकाल तर फॅन्सी सॉसेस असतात बर्गर वगैरेमध्ये, घरी पण लोकं आणून ठेवतात. सो ऑल दीज कंटेन व्हेरी हाय लेवल ऑफ शुगर, ज्याच्याने पिंपल्स नक्की वाढू शकतात. प्लस वन मोर थिंग दॅट यू शुड अवॉइड तुमच्या आहारामध्ये, ते आहे रिफाईंड डेअरी प्रोडक्ट्स. आता अच्छा. डेअरी प्रोडक्ट म्हणजे ॲनिमल मिल्क, हं, काऊ हं, मिल्क, हं. बफेलो मिल्क इज अ ॲनिमल मिल्क. तर त्याचे जे प्रोडक्ट्स असतात, इवन द होल मिल्क पण, आणि चीज आहे, द एंटायर मिल्क ऑर मिल्क प्रोडक्ट्स हा जो रेंज आहे हं, ॲनिमल हं, मिल्क हं. प्रोडक्ट्स, तर त्याच्यानी पण इन सम पेशंट्स आपण ऑब्झर्व करतो की बाबा पिंपल्स थोडेसे वाढतात. सो इन दॅट सिच्युएशन काय करावं? इन दॅट सिच्युएशन यू शुड लिमिट युअर डेअरी इनटेक इन द फॉर्म ऑफ कर्ड. तुम्ही अच्छा. कर्ड घेऊ शकता, ओके. कारण त्याचं थोडं प्रोटीन कॉम्पोजिशन चेंज होऊन जातं आणि दॅट इज समथिंग यू कॅन इन्क्लूड इन युअर डाएट, कर्ड अँड बटर मिल्क. तर त्याच्याने एवढं पिंपल्सवर इफेक्ट येत नाही. ग्रेट. येस. आणि बऱ्याच वेळेला पिंपल्स जेव्हा येतात, तर डॉक्टरांकडे जायची वेळ कुठली आहे? म्हणजे कधी जावं त्यांनी? की कधी हे आता हाताबाहेरच गेले प्रकरण, आता लवकर बरे होणार नाही. व्हॉट इज द हां. स्टेज? कधी तुमच्याकडे लोकांनी आलं पाहिजे? राईट, राईट. नाही तसं तर आम्ही म्हणणार की जेव्हा सुरुवातची स्टेज असते, जेव्हा तुम्हाला पिंपल्स कंटिन्युअसली येत आहे, थोडेफारच आहे, तेव्हाच जर तुम्ही डॉक्टरकडे आले, डॉक्टर म्हणजे क्वालिफाईड स्किन ऑफ स्पेशालिस्टकडे कोर्स. आले तुम्ही, तर नक्की दॅट इज द करेक्ट स्टेज, बिकॉज यू आर प्रिव्हेंटिंग फ्युचर ॲक्ने. बरोबर. कारण ती सुरुवात असते आणि हं, जर हं. तुम्ही करेक्ट प्रोडक्ट्स नाही वापरले किंवा त्याच्यावर करेक्ट ट्रीटमेंट वेळेवर नाही केली, तर ते वाढत जाणार. म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी पण अर्ली स्टेजमध्ये यायलाच पाहिजे. बट नक्की अ, असं आपण म्हणू शकतो की आत्ता तर डॉक्टरकडे जावंच लागेल, इज व्हेन यू आर हॅव्हिंग टू मेनी पिंपल्स अँड दे आर समहाऊ नॉट इम्प्रूव्हिंग विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. अच्छा. हां, हं. कारण लाईफस्टाईलचं खूप इम्पॅक्ट आहे तुमच्या पिंपल्सवर. सो दॅट्स वाय डाएट मॉडिफिकेशन वगैरेमध्ये करूनही तुमचे पिंपल्स जर कमी होत नसेल आणि ऑलमोस्ट पूर्ण चेहरा भरत येत आहे, म्हणजे दोन्ही गालावर आहे, चिनवर आहे, फोरहेडवर आहे, इट इज कव्हरिंग मोर दॅन 50% ऑफ युअर फेस. सर्टनली दॅट इज द टाईम तुम्ही डॉक्टर, डर्मॅटॉलॉजिस्टकडे नक्की जायला गेलंच पाहिजे. पाहिजे. येस, बरोबर आहे. येस. कॅन इट लीड टू एनी कॉम्प्लिकेशन्स? खूप ॲक्ने झालेले असताना हां. त्याचे फ्युचर कॉम्प्लिकेशन्स आपल्या स्किनवर काय असू शकतात? तर जर खूप ॲक्ने असतील चेहऱ्यावर आणि ते छोटे-छोटे असतील, युजुअली काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. ते हील एकदा झाले, की मार्क्स वगैरे जास्त सोडत नाही. पण जर मोठे-मोठे पिंपल्स असतील, म्हणजे खूप रेड आहे, हं, हं. त्याच्यामध्ये पस भरलेला आहे, आतनं दुखत आहे आपल्याला आणि जेव्हा आपण हात लावतो, आतनं असं बॉलसारखं आपल्याला फील होत आहे, त्याला आम्ही सिस्टिक ॲक्ने असं म्हणतो. अच्छा. तर तसले जर पिंपल्स असतील, नक्की ते डागं पण सोडतात आणि खड्डे पण सोडतात. हो, हो. चेहऱ्यावर आपण बघतो, बरोबर. कधी-कधी काही लोकांना रफ असते स्किन, हो, हो. मोठे-मोठे खड्डे असतात, स्कार्स होऊन जातात. तर ते कारण हेच आहे, की
वेळेवर आपण ॲक्ने किंवा पिंपलची ट्रीटमेंट घेतलेली नसते. हम्म, हम्म, हम्म. टुडे थँकफुली विथ मेडिकल सायन्स ॲडव्हान्समेंट त्याच्यावर पण ट्रीटमेंट आहे. हा, मग ठीक आहे. बट ती ट्रीटमेंट खूप लांब आहे. त्याच्यामध्ये खूप सिटिंग्स मग वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंटचे करावे लागतात. लेझर्स आहे, मग मायक्रो निडलिंग, पिलिंग हे सगळे आम्ही ट्रीटमेंट्स करतो. तर त्या स्टेजवर आपण पोहोचूच नये. पोचूच नाही वेळेवरच. त्याच्यासाठी हा, ऑफकोर्स. ॲट अर्लियर स्टेज तुम्हाला वाटलं की आता आपले पिंपल्स काय एक आठवडाभरात ऑटोमॅटिक जात नाहीये, नक्की डॉक्टरकडे व्हिजिट करा. ग्रेट, बरोबर. मॅडम, बऱ्याच वेळेला ना आता सोशल मीडियावर बरेचसे असे सिरम्स म्हणा किंवा बाकीच्या कॉस्मेटिक गोष्टी अशा दाखवल्या जातात की वापर हे चांगलं आहे. का ते खरोखरच चांगले असतात का? कारण बरेचसे नियासिनामाईड म्हणा किंवा सॅलिसिलिक ॲसिड म्हणा असे भरपूर प्रमाणात त्यात असतात. तर व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन इट? काय सांगाल त्याच्यावर? सो मी तर एकदम शॉर्टमध्ये एक लाईनमध्येच म्हणणार की हे जे काही सिरम्स प्रमोट केलेले जातात किंवा कोणतेही प्रोडक्ट सोशल मीडियावर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला प्रमोट करत असतील की बाबा आम्ही वापरलं आहे आणि खूप छान आहे, तर तुम्ही घ्यावंच हे. किंवा कधी कधी ते दाखवतात की 15 दिवसामध्ये किती छान रिझल्ट आलेला आहे, बिफोर आफ्टर फोटोज पण दाखवतात. तर ते तुम्ही फक्त ऑनलाईन मार्केटिंग बघून बिलकुलही विकत घेऊ नका. आणि विकत घेतलेलं असेल किंवा गिफ्टमध्ये पण आलेलं असेल तर त्याला अजिबात चेहऱ्यावर विदाऊट कन्सल्टिंग युअर डॉक्टर म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट केल्याशिवाय लावू नका. द रिझन बिंग ऑल दीज ट्रीटमेंट्स शुड बी कस्टमाइज्ड ॲज पर युअर स्किन टाईप. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे स्किन टाईपचे 4 प्रकार असतात. फक्त सांगते, ऑइली असते, ड्राय असते, कॉम्बिनेशन स्किन असते आणि सेन्सिटिव्ह स्किन असते. असे 4 टाईपचे स्किन स्किन असतात. टाईप्स असतात आणि एक असते नॉर्मल स्किन. आपली नेमकं कोणती स्किन टाईप आहे ते तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टलाच प्रॉपरली डायग्नोज करता येणार आणि त्याला बघून तुमचं सिरम किंवा तुम्हाला हे नियासिनामाईड किंवा सॅलिसिलिक ॲसिड सूट होणार की नाही ते तेच बरोबर ठरवू शकतात. बरोबर आहे. त्यातलं त्यात वेगळ्या वेगळ्या ब्रँड्समध्ये पण रिझल्ट्स वेगळे वेगळे असतात. एखाद्याला सूट झालं म्हणजे आपल्याला पण होईल तसं नसतं. बरोबर. अँड दीज आर आय वुड से व्हेरी स्केरी प्रोडक्ट्स आय विल पुट इट. कारण जर इफेक्ट नाही आला दॅट इज ओके, पण जर त्याचा साईड इफेक्ट हो, झालं ते रिॲक्शन खूप आली. डेंजर साईड इफेक्ट होतो. अक्षरशः वी हॅव सीन इन अवर क्लिनिक सम पेशंट्स आर गेटिंग swelling and redness not just on the skin, around the eyes, around the lips. एवढे मोठे मोठे सुजून जातात बापरे. just by one application of certain products. So not necessary की आपल्या फ्रेंडला रिॲक्शन नाही आला म्हणजे आपल्याला येणार नाही. बरोबर. बिलकुल डॉक्टरच्या गायडन्समध्येच हे सगळे प्रोडक्ट वापरायला पाहिजे. थँक्यू मॅडमचं खूप खूप Thank you. धन्यवाद. आज इतकी छान Thank माहिती you. दिली आम्हाला. मित्रांनो, तुम्हाला आज कळलं असेल की ॲक्ने कशामुळे येतात आणि आल्यावर आपण काय केलं पाहिजे. आणि हा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय, आणि ते पण एक डर्मॅटॉलॉजिस्ट त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे बाहेरचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरू नका. पुन्हा भेटूया आपल्या दुसऱ्या भागात आणि आपण त्यावेळी चर्चा करणार आहोत हेअरफॉलवर. तर अशीच स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, जगा आणि जगू द्या आणि पाहत रहा आरोग्याचा राजमार्ग. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.